नमस्कार. आज आपण 16व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी असे सांगितले की पापात्मा असणारे आसुरी प्रकृतीचे मूढ लोक माझे भजन करीत नाहीत. मग कोणते लोक त्यांचे भजन करतात? या जिज्ञासेवर भगवंत म्हणतात. श्लोक 16. चतुर्विधा भजन्ते माय जना सुकृतनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. श्लोकाचा अर्थ: हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्मे करणारे, अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त मला भजतात. जन्मजन्मांतरामध्ये शुभकर्मे करता करता स्वभावात सुधारणा होऊन जे शुभकर्मशील बनले आहेत, तसेच पूर्वसंस्काराच्या जोरावर किंवा महापुरुषांच्या संगतीच्या प्रभावामुळे जे या जन्मीही भगवदाज्ञेनुसार शुभकर्मेच करतात, त्या शुभकर्म करणाऱ्यांना सुकृती असे म्हणतात. शुभकर्मामुळे भगवंताचा प्रभाव आणि महत्त्व यांचे ज्ञान होऊन भगवंताबद्दलचा विश्वास वाढतो आणि विश्वास वाढू लागल्यावर भजन होते. सुकृतीना या विशेषणाचा संबंध 4 प्रकारच्या भक्तांशी आहे. म्हणजे भगवंताला विश्वासाने भजणारे सर्व भक्त सुकृती असतात. मग ते कोणत्याही हेतूने त्याला भजोत, असे या पदावरून सूचित होते. भगवंतांनी कृपा करून भगवत प्राप्तीरूपी ज्या उद्देशासाठी मानव शरीर दिले आहे ते जना म्हणजे जन म्हणविले जातात. भगवंताचा संकल्प मनुष्य मात्राच्या उद्धारासाठीच झालेला आहे. म्हणून मनुष्य मात्र भगवंताच्या प्राप्तीचा अधिकारी आहे. तात्पर्य, त्या संकल्पात भगवंतांनी मनुष्याला आपला उद्धार करून घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. ते स्वातंत्र्य इतर प्राण्यांना नाही, कारण त्या भोग योनी आहेत आणि हे मानव शरीर कर्मयोनी आहे. वास्तविक केवळ भगवत प्राप्तीसाठीच असल्याने मानव शरीराला साधन योनीच मानले पाहिजे. अशा तऱ्हेने सर्वांच्या उद्धाराचा भाव ठेवून भगवंतांनी कृपा करून जे मानव शरीर दिले आहे त्या शरीराला प्राप्त करून भगवंताचे भजन करणारे सुकृती मनुष्यच जना अर्थात मनुष्य म्हणविण्याला योग्य आहेत. ज्याच्या मनात स्त्री, पुत्र, धन, मान, मोठेपणा, प्रतिष्ठा आणि स्वर्गसुख इत्यादी या लोकीच्या व परलोकीच्या भोगांपैकी एकाची किंवा अनेकांची कामना आहे, परंतु या कामनापूर्तीसाठी जो फक्त भगवंतावरच अवलंबून असतो आणि त्यासाठी जो श्रद्धेने व विश्वासाने भगवंताचे भजन करतो, तो अर्थार्थी भक्त होय. 4 प्रकारच्या भक्तांमध्ये अर्थार्थी आरंभिक भक्त असतो. पूर्वसंस्कारामुळे त्याला धनाची इच्छा राहते आणि तो धनासाठी प्रयत्न पण करत असतो, परंतु तो असे समजतो की धनाची इच्छा पूर्ण करणारा भगवंतासमान दुसरा कोणी नाही. असे समजून तो धनप्राप्तीसाठी तत्परतेने भगवंत नामाचे जप, कीर्तन, भगवत स्वरूपाचे ध्यान इत्यादी करत असतो. धन प्राप्त करण्यासाठी त्याचा भगवंतावरच विश्वास, निष्ठा असते. सुग्रीव, विभीषण इत्यादी भक्त अर्थार्थी मानले जातात. यामध्ये मुख्यतः ध्रुवाचे नाव घेतले जाते. प्राण संकट ओढवल्यावर, भयंकर आपत्ती कोसळल्यावर, मनाच्या प्रतिकूल घटना घडली तर जे दुःखी होऊन आपले दुःख दूर करण्यासाठी
भगवंताचा धावा करतात आणि दुःख दूर करणे केवळ भगवंताकडूनच इच्छितात, दुसऱ्या कोणत्याही उपायांचा अवलंब करीत नाहीत, ते आर्तभक्त म्हणविले जातात. आर्तभक्तात उत्तरेचा दृष्टांत घेणे योग्य आहे, कारण जेव्हा तिच्यावर संकट ओढवले तेव्हा तिने भगवंताशिवाय इतर कोणत्याही उपायांचा आश्रय घेतला नाही. इतर उपायांकडे तिची दृष्टीच गेली नाही. तिने केवळ भगवंताचाच आश्रय घेतला. तात्पर्य, सकाम भाव राहिला तरीही आर्तभक्त त्याची पूर्ती केवळ भगवंताकडूनच इच्छितात. ज्यांचे ठिकाणी आपल्या स्वरूपाला, भगवत तत्वाला जाणून घेण्याची तीव्र इच्छा जागृत होत असते की वास्तविक माझे स्वरूप काय आहे, भगवत तत्व काय आहे, अशा प्रकारे तत्वाला जाणून घेण्यासाठी शास्त्र, गुरु अथवा पुरुषार्थाचाही आश्रय न घेता केवळ भगवंताच्या आश्रित होऊन त्या तत्वाला केवळ भगवंताकडूनच जे जाणून घेऊ इच्छितात ते जिज्ञासू भक्त म्हणविले जातात. जिज्ञासू भक्त तोच असतो ज्याचे जिज्ञास्य केवळ भगवत तत्व आणि उपाय केवळ भगवत भक्ती हीच असते. जिज्ञासू भक्तांमध्ये परीक्षित इत्यादी अनेकांची नावे आहेत, परंतु उद्धवाचे नाव विशेष प्रसिद्ध आहे. श्रीकृष्णाने उद्धवाला मोठ्या दिव्य ज्ञानाचा उपदेश दिला आहे. तो उद्धव गीता या नावाने प्रसिद्ध आहे. ज्यांनी परमात्म्याला प्राप्त करून घेतले आहे, ज्यांच्या दृष्टीने एक परमात्माच उरलेला आहे, परमात्म्याशिवाय आणखी काहीही नाही, आणि अशा प्रकारे परमात्म्याला प्राप्त करून घेतल्यामुळे ज्यांच्या सर्व कामना निश्शेषपणे संपलेल्या आहेत व अशा स्थितीमध्ये जे सहज भावनेने परमात्म्याचे भजन करतात ते ज्ञानी होत. ज्ञानी भक्तांच्या मध्ये शुकदेव, सनक, नारद आणि भीष्म इत्यादी प्रसिद्ध आहेत. बालक प्रल्हादालाही ज्ञानी भक्त मानले जाते. प्रल्हादाला मातेच्या गर्भात असतानाच देवर्षी नारदाकडून उपदेश मिळाला होता. इथे च शब्दाचा प्रयोग करून भगवंतांनी अर्थार्थी, आर्त व जिज्ञासू भक्तांच्या पेक्षा ज्ञानी भक्ताची विलक्षणता व श्रेष्ठता सूचित केली आहे. 17व्या, 18व्या व 19व्या श्लोकांमध्ये ज्ञानी भक्ताचा जो महिमा सांगितला आहे त्याचाच संकेत च याच्याद्वारे येथे सूत्र रूपाने केलेला आहे. येथे अर्जुनाला भरतर्षभ या नावाने संबोधित केले आहे. याचा हेतू असा की अर्जुनाला भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ असे म्हणून भगवंतांनी हे सूचित केले आहे की तू सुकृती आहेस, म्हणून तू माझे भजन करीतच आहेस. अशा प्रकारे आज आपण 16व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 17व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.